भगवान परमात्म्याने जगाची उत्पत्ती केली ना, त्यावेळी माणूस असा एकच प्राणी भगवंताने निर्माण केला की तो त्याची भक्ती करू शकतो, नामस्मरण करू शकतो. परंतु मनुष्य काय करतो, ह्या सर्व गोष्टी विसरून जातो आणि आपल्या असाच हा जन्म वाया घालवतो. असा हा जन्म वाया घालू देऊ नका. या देहाचं मूल्य मोजता येणार नाही. एखाद्याचा हात तुटलेला असेल तर त्याला जाऊन विचारलं या दुसऱ्या हाताची किंमत किती आहे. पाय जर एखाद्याचा गेलेला असेल तर त्या पायाची किंमत मोजता येणार नाही. एखाद्याची किडनी गेलेली असेल तर त्या किडनीचं मूल्य मोजता येणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह फुकट दिलेला आहे, त्याला असं वाया घालू नका. या देहामध्ये भगवंताचं नाम धारण करा. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. या कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नाम धारण केलं पाहिजे. भगवंताचं नाम घेतल्यानंतर काय होणार आहे, जो आपला 84 लक्ष जन्म मरणाचा फेरा आहे ना, त्या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून आपली सुटका होणार आहे. कशामुळं? भगवंताच्या नामामुळं. म्हणून भगवंताचं नाम आणि भगवंत संतांची संगत आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. विठ्ठल